वतीनं संदीपला आपण पाहतोय. भरोशेमंद जोडी, पहिलाच बॉल ऑन साईडला हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आउटसाइड लेग स्टंप पंतांकडनं वाईटची खून आपण पाहतोय. मुख्य पंतांच्या भूमिकेत मनोज पवार आणि एका बाजूने आता सध्या अक्षय. दरम्यान मोहनदादा पोरजी यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे दानशूर दाते सन्माननीय सरपंच साहेब संतोष शेठ पाटील यांच्या वतीने 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय आणि आमचे प्रभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दीपक शेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा 2,500 आणि त्याचबरोबर नंदुशेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंटरी बॉक्स. नक्कीच कोणताही उपक्रम किंवा स्पर्धा जेव्हा आपण जगदीश सर पाहतो तेव्हा तो उपक्रम किंवा ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य हे महत्वाचं असतं. आणि नियमित जेव्हा आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा ह्या मान्यवरांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळते आणि त्यांचा मदतीचा हात. चांगला फटका आहे, ऑन सेटला टर्न केला बॉलला, मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा परंतु रोखू शकणार नाहीत. पहिला चेंडू खराब होता. सुरुवात आहे आज या स्पर्धेची आणि 40+ हे खेळाडू खेळतायत त्या कारणास्तव काही गोष्टी आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळतात जिथे फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगसाठी मेहनत ह्या खेळाडूंना देखील करावी लागते. दिशेवरती नियंत्रण सराव नसल्या कारणास्तव ते देखील कठीण आहे. एक चौकार देखील आपल्याला डीपमध्ये पॉइंटला पाहायला मिळाला. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला गॅपमध्ये उडवले बॉलला. 2 क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडूनं गाठली सीमारेषा. या षटकातील हा दुसरा खणखणीत असा चौकार. अप्रतिम सुरुवात धरणा संघासाठी. टॉस गमावलाय परंतु बॅटिंग मध्ये भरपूर काही कमावलंय असं म्हणू शकतो. आणखी बिनबाद 11शी सुरुवात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. फोर द विकेटनं पुढील बॉल स्वीप केला. अप्रतिम फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रिंगणाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. वनमो चौकार. स्पर्धेचा आजचा हा उद्घाटनीय दिवस आणि उद्घाटन समारंभ सोहळा आपण पाहिला. अनेक मान्यवर सन्माननीय नगरसेवक संतोषजी भोईर असतील, त्यानंतर माजी सरपंच तलोजी मजकूरचे आमचे संतोषदादा पाटील, एवन जोडी आमचे गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांना देखील आपण पाहिलं. इथे चांगला चेंडू, ह्या चेंडूची वाट नक्कीच पाहिली जात होती. तशा पद्धतीचा चेंडू इथे दीपक भोईर यांनी हाताळला आणि स्वप्नीलला मात्र थांबवलं. ज्या स्वप्नीलच्या बॅटमधनं अगदी वेगानं धावा येत आहेत. आणखी मागील 2-3 वर्ष स्वप्नील देखील अतिशय चांगल्या फॉर्मात आपण पाहिलं होतं. टीम धरणासाठी खेळत असताना रेग्युलर मध्ये ह्या खेळाडूचा खेळ आपण पाहिला, परंतु आता 40+च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं कौशल्य दाखवत असताना फुल लेनचा चेंडू प्रहार केला, फटका फसला, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक रिले कॅच. बिंदास्तर यांच्या हातातनं झेल निसटला परंतु जयराज भोईरला आपण तिथे उपस्थित पाहिलं आणि हा महत्वपूर्ण झेल आणि या झेलनं खेळ संपलाय. स्वप्नीलचा धक्का पहिला बॅटिंग टीम धरणाला. संघांसाठी आता सुवर्ण संधी. इथनं सामना कोणीही जिंको परंतु आमचे सन्माननीय बंडूजी पोरजी या ठिकाणी आहेत, बंडूजी गोंधली माफ करा, त्यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे हा अगदी उद्घाटनीय सामना आपण पाहतोय, पहिला सामना या स्पर्धेचा 40+चा क्रिकेट आपण पाहतोय. आणि ज्या पद्धतीनं आपण दोन्ही कॅप्टनच्या बाईट किंवा दोघांचं वक्तव्य देखील ऐकलं की 40+चा क्रिकेट देखील गरजेचा आहे. फिटनेसचा जो दर्जा आपण म्हणतो की खालावत जातो 40 नंतर, तो राखावा या हेतूनं सध्याच्या घडीला आपल्याला ह्या क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. आणि त्याच पद्धतीचं आयोजन जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 16 संघ 40+ क्षेत्र, 16 रेग्युलर संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अप्रतिम असं सुनियोजित आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं 4 स्पायसिकल
एक लकी ड्रॉ साठी देखील आहे ज्यामध्ये आणि आकर्षक अशा 4 ट्रॉफीज 4 करंडक आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सुदर्शन भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुदर्शन यांचा पहिलाच बॉल फुल लेनचा प्रहार करायचं होतं. हाता देखील बिंदास्तर यांच्या हातातनं बॉल जरूर निसटला होता, परंतु स्वतःला सावरलं. सेकंड अटेम्प्टला झेल झालाय कम्प्लीट. या झेल मात्र फलंदाज संदीप यांना देखील पार्थावं लागतंय. सलामी जोडी आता मात्र बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय आणि हे महत्वपूर्ण यश आपण म्हणू शकतो सुदर्शन भोईर यांना. हा धक्का दुसरा धरणा संघाला. या अगोदर आपण तिसऱ्या क्रमांकावरती अशोक यांना पाहिलं आणि आता चौथ्या क्रमांकावरती महेंद्र यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवात दमदार राहिली होती. पॉवर सर्कलचं षटक होतं जिथे बंधन होतं गोलंदाजावरती, कारण की क्षेत्ररक्षक बरेचसे आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अतिशय चांगली स्पर्धा WTC या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा लाईव्ह कव्हर देखील केली जाते. यस, 2 फ्रीज देखील आहेत सिरीज साठी आणि ज्या स्पायसिकल पाहतो उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजसाठी म्हणजे भरपूर पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 2 फॉर्मॅट आहेत, रेग्युलर आणि 40+, त्या सर्वांसाठी पारितोषिकं आहेत. दरम्यान हा चेंडू लेटकटचा सुरेख फटका, अप्रतिम क्लास दाखवत असताना ज्या पद्धतीने वेगाने चेंडू फेकला त्या वेगाचा कुठे का होईना वापर केला आणि बॉलला पाठवलंय ते डिपिश पॉइंटला, सीमारेषा पार. हा दमदार चौकार. चांगला चेंडू बॅटन पॅड मधनं हा चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षण देखील अतिशय सुरेख आपण पाहतो. चाणाक्ष नीतीचा आमचं यष्टीरक्षक जयराज भोईर सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम यष्टीरक्षण, 2 झेल देखील त्यानं कंप्लीट केलेत. दिशेचा विचार करावा लागेल. आमचे मनोज पवार सर आमच्या दिशेने वळतायत. स्वैरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, धावा धावपळकावरती 33 पाहायला मिळतात. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मोर्चा सांभाळलाय महेंद्र आणि साथीनं. इथे फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सुपर झेल आणि एक चांगला झेल आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय. फलंदाज अशोक बाद होत आहेत. नवीन फलंदाज विकास यांचं आगमन आता मैदानाच्या आतमध्ये. 33 या आकड्यावरती लागलेला हा चौथा धक्का. आता सचिन आणि विकास ही जोडी अगदी लोअर मिडल ऑर्डरची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं दीपक भोईर यांचं, जिथे पॉवर प्ले मध्ये 15 धावा खर्च झाल्या. त्यानंतर सुदर्शन भोईर यांच्या अगेन्स्ट देखील धावा 13 आल्यात, परंतु ते एकनाथ मात्र यांचं षटक काहीसं दिलासाजनक आपण म्हणू शकतो, कारण की या षटकात विकेट देखील आलाय आणि सिंगल डबलनच फक्त धावा खर्च देखील केल्या जात आहेत. चांगला प्रयत्न, 4 षटकांची मॅच आहे. एका बाजूनं तुर्बे संघाचा प्रयत्न कमी धावसंख्येवरती रोखण्याचा, तर एका बाजूनं वेगानं धावा एकवटायच्या आहेत. आणखीन एक वाईट बॉल, अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळेल.
कारण की अगोदरच जेव्हा आपण पाहिलं टॉसला दोन्ही कॅप्टन्स जेव्हा बातचीत करत होते, एका संघाला अडवायचं होतं तर एका संघाला जास्त धावा बनवायच्या आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. अप्परकटच्या माध्यमातनं पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला डीप मध्ये काढलंय. प्रोटेक्शन आहे कारण की डीप मध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. सीमारेषेचं संरक्षण करत असताना आपण त्याला पाहिलं. बालाराम पाटील यांना आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, 2 धावा तिथे देखील एकवटल्या जातील. धावफलक 36 वरती, 36 लॉस ऑफ 4 विकेट. षटकाची सांगता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटक कंप्लीट झाले, 36 धावा म्हणजे 12च्या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवल्यात. तर या स्पर्धेसाठी पाहतोय आपण दानशूर जाते पाणी घेऊन जायचंय. सडल हाताने मदत केलेले आमचे या स्पर्धेसाठी ज्याने पाण्याचे 10 बॉक्स दिल्यात ते श्री रेवणजी बाबूराव वावेकर यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो की ज्याने या स्पर्धेसाठी पाणी पुरवलं गेलंय. त्याचबरोबर दानशूर दाते आमचे सन्माननीय दिनेश शेठ केणी साहेब पेठाली यांच्या वतीने 10,000 रुपये डोनेशन मिळाले. त्याचबरोबर संतोष शेठ पाटील जे माजी सरपंच एवनजोडी यांच्या वतीने 10,000 रुपये आहेत. त्याचबरोबर दीपक शेठ पाटील गोल्डमॅन यांच्या वतीने 2,500 आहेत. मोहनदादा पोरजे यांच्या वतीने 500 रुपये आहेत. गोमेश कृष्ण वावेकर यांच्या वतीने 1,000 रुपये आहेत आणि रवींद्र पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आहेत आणि श्रीपद पाटील यांच्याकडून 500 रुपये आहेत. या सर्व दानशूर दात्यांचे आम्ही सतत आभार मानतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच अगदी सर्वांचं आर्थिक सहाय्य आपण पाहतोय. कारण की स्पर्धा म्हटली तर आर्थिक सहाय्य असेल किंवा पारितोषिक स्वरूपात केलेली मदत असेल, खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टी आपण पाहतोय ग्रामस्थांच्या वतीनं किंवा मान्यवरांच्या वतीनं पुरवल्या जातात. आमच्या संपूर्ण दानशूर दात्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार देखील प्रकट करूया. आजचा पहिला दिवस उद्घाटन समारंभ 16 मान्यवरांच्या उपस्थितीत आपण पाहिला आणि सद्यस्थितीला पहिली मॅच पाहायला मिळते. एका बाजूनं गावदेवी तुर्बे संघ आणि विरोधात धरणा संघ खेळतो. टॉस जिंकल्यानंतर तुर्बे संघानं फिल्डिंग स्वीकारली आणि फिल्डिंग करत असताना 3 षटकात धावा 36 खर्च झाल्यात. 4 फलंदाज आतापर्यंत धरणा संघाचे बाद झालेत आणि जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं सचिन यांना पाहतोय आणि साथीन आता नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये 12च्या सरासरीनं धावा जमवल्यात. अगदी फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल देखील पाहायला मिळतंय. म्हणजे आणखीन या षटकात जर 10-12 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. तो बॅटिंग करत असताना धरणा संघाचा षटक क्रमांक अंतिम 4थं षटक आणि गणेश भोईर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. राईट मोर द विकेटनं पहिलाच बॉल फुल लेनचा होता आडव्या बॅटनं समोरच्या दिशेला. मात्र समोर सुदर्शन भोईर चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव तिथे प्राप्त होईल. आतापर्यंत चांगला खेळ धरणा संघाचा राहिलाय. खराब चेंडूंवरती फटके देखील पाहायला मिळाले. सिंगल डबलला प्राधान्य दिलं. लाईन पाहून त्या लाईनला वेल लेफ्ट देखील केलेलं आपण पाहिलं. म्हणजे एकंदरीत चांगला खेळ केलाय या संघानं. इथे फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये उंच तर भरपूर गेलाय आणि आता मात्र चुकी होणार नाही. ह्या अगोदर एक झेल जरूर निसटला होता एकनाथ वात्रेंच्या हातातनं, परंतु आता अप्रतिम झेल. अगदी धावून गेले होते. वेल जज कॅच आणि या कॅचनं मात्र डाव संपलाय. तो विकास यांचा धक्का पहिला, धक्का 5वा. निम्मा संघ आता डगआउटच्या दिशेनं पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला नौका आलेला फलंदाज असेल याची दक्षता घ्या आपण. नवीन रूल्स नुसार ज्या पद्धतीने आपण मागील काही वर्षामध्ये पाहतो, ह्या अगोदर इक्बाल शेख आपण जर पाहिलं तर एखादा फलंदाज कॅच बाद झाल्यानंतर क्रॉसिंग झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला असायचा. सुरुवातीला त्या गोष्टी आपण पाहायचो, परंतु आता हा बदल आपल्याला पाहायला मिळतो. अनेक बदल आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या नियमामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू दरम्यान यस, किशोर पोरजी यांच्याकडनं षटकार जर ठोकला फलंदाज बाळाराम यांनी तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज पुढे आले होते आणि अगदी चेंडू हवेमध्ये तर खेळून काढलाय, परंतु एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. जसं पारितोषिक इथनं अलाउन्स झाले लगेच स्टेप आउट झाले होते फलंदाज, कदाचित 1,000 रुपये कमवू शकले असते. अजून अजून थोडीशी ताकद मी म्हणेन लावायला हवी तर निश्चितपणानं बाउंड्री क्लिअर करू शकतात ते. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
धावफलकावरती धाव संख्या आता 41 आपल्याला पाहायला मिळतात. 41 षटकातील चेंडूंचा विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. आता 5 चेंडू समाप्त झालेत. अंतिम बॉल कट करायचं होतं, अपील जरूर केली जाते, पण तो अंतिम बॉल आला डॉट आणि सांगता झाली ह्या षटकाची देखील. डाव पहिला संपला. 4 षटकाखेरीस धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 41. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 10.25 अशी धावगती या ठिकाणी उभारली. बॅटिंग करत असताना धरणा संघानं 42चं मापक लक्ष आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं धावा आपण पाहतो, परंतु आजचं जे फॉर्मॅट आहे ते 40+ फॉर्मॅट आहे. ते पाहता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रोमांचकता. येणारे 24 चेंडू विजयासाठी 42 धावा आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये वर्ष मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या गावचा खेळ पाहत असताना आपण देवेंद्रजी मडवी साहेबांना देखील पाहतोय. जेव्हा जेव्हा आपल्या विभागामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आणि त्यांच्याकडनं अगदी महत्वपूर्ण योगदान देखील आपल्याला पाहायला मिळतंय. त्या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च आपण स्वागत करू आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रात वळणार आहोत. आमचे सिनियर साथी समालोचक जगदीश सर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रात काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ इथनं वरचढ ठरेल हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती करूया परिवर्तन. थँक्यू. समाजसेवक तर याच दरम्यान ज्यांचं मंचावरती आगमन झालं आपल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साहेब आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी गंगाराम मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. गेली कित्येक वर्ष आपल्या पक्षासाठी एकनिष्ठेने काम करणारं हे अगदी सर्वांचं एक आदर्शवान व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्या 40+ संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांतजी म्हसकर साहेब या स्पर्धेविषयी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत ते व्यक्त करतील. हॅलो. सुरुवातीला धानसर 40+ संघाचं मनापासून कौतुक. प्रामुख्याने संतोषजी पोरजी यांची माझी भेट 1-2 वर्षापूर्वी झाली. 2 वर्ष आम्ही दरवर्षी पनवेल कमिटीतर्फे पनवेलच्या सर्व खेळाडूंना महाबळेश्वर 5 गणीची टूर देतो. त्या टूरमध्ये संतोषजी देखील आले होते. त्यांनी मला शब्द दिला की सूर्यकांतजी की आमची सुद्धा धानसरची 40+ टीम पनवेल असोसिएशनमध्ये सामील करावी. तर ह्या वर्षी त्यांना आपण आपल्या असोसिएशनमध्ये पनवेल 40+ असोसिएशनमध्ये सामील केलेलं आहे आणि संतोषजी यांचं मनापासून कौतुक. त्यांनी संपूर्ण धानसर संघ उभा केला आणि त्यांची आतोनात मेहनत आहे. मी तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण 40+ संघ तयार करणं म्हणजे तुम्हाला व्याख्या सांगतो. 40+ ची व्याख्या 40+ का खेळायचं आहे की एक धाव आरोग्यासाठी, की भविष्यात रोज आपण काम धंदा करतो, आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. त्या निमित्ताने क्रिकेटच्या माध्यमातून आपण खेळू आणि आपलं शरीर सुदृढ व्हावं हा दृष्टिकोन आपला 40+ खेळण्याचा व्यावसायिक नाही. त्यामुळे आपल्या नियम सुद्धा आहे की रेग्युलर आपण घेत नाहीये खेळाडू. ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये नियम आहे तोच नियम पनवेलमध्ये देखील आहे. मी मनापासून कौतुक करतो आमिरजी व त्यांचे सगळे सहकारी संतोषजी यांचे सर्वांच्या सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण हे मोठं आयोजन केलं. त्यांचं पुन्हा एकदा पनवेल असोसिएशनच्या वतीने मी आपलं कौतुक करतो, मनापासून धन्यवाद देतो आणि मला आमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचं आयोजककर्त्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. अतिशय चांगल्या मार्मिक शब्दामध्ये आपली प्रतिक्रिया आपण दिली त्याबद्दल आपला आभार. कारण जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसरच्या वतीने पहिलीच
ही 40+ ची स्पर्धा पहा मिळते आणि एक सन्मान करू आपण या मंचावरती. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सदिच्छा सन्मान केला जाईल. प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आणि शिक्षक मतदारसंघातील सर्वांचे लोकप्रिय आमदार साहेब बालारामजी पाटील साहेब यांचे अगदी खंदे समर्थक म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे ओळखले जाणारे हे अतिशय दानशूर दाते, त्यांचा या ठिकाणी कमिटीच्या वतीने माजी सरपंच वावेकर असतील, त्याचबरोबर संतोषजी पोरजी यांच्या वतीने त्यांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी होतोय. सामना सुरू झालाय. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार, अगदी मिसफील्ड झाली आहे आणि 1चं रूपांतर 4 मध्ये. गुड शॉट. फोटो सेशन होत असताना आपल्याला पहा मिळतो या मंचावरती. कारण मगाशी सुद्धा कॅप्टननी सांगितलं की पहिल्या वर्षी आयोजन आहे असं वाटत नाहीये, कारण गेली कित्येक वर्षे ही मंडळी आयोजन करतात असंच वाटतं. कारण एवढं चांगलं ग्राउंड, एवढं चांगलं नेटनेटकापणा, चांगल्या प्रकारे लुक दिलाय. डेकोरेशन निर्भय मंडप डेकोरेटर्स आमचे अमित पोरजी यांच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय. निर्भय मंडप डेकोरेटर्स धानसर, मोफत मंडप सेवा. वा, ही गोष्ट फार महत्वाची आहे आजकाल. आणि इथे फलंदाज बाद होईल, रनआउट, कारण खेळाडू पुढे निघाले होते. चेंडू जसा स्ट्राईकच्या खेळाडूने खेळला, स्ट्राईकला पाहतोय आपण एकनाथ आहेत आणि नॉन स्ट्राईकला जो खेळाडू होता बाळाराम ते अगदी पुढे आले, त्यामुळे चेंडू स्टंप वरती आदळला आणि खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. पहिला धक्का दिला गेलाय. बॉलिंग बॅट तर त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला खेळाडू बाद झालाय. एकनाथ मात्रे आणि यादव मात्रे हे दोन्ही बंधुराज मैदानावरती पहा मिळतात आपल्याला. यावेळेस बिग शॉट, फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फोल्डर दूरवरती आहेत आणि जोपर्यंत येतील तोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय आणि पहिला, दुसरा चौकार, तिसरा चौकार या ओव्हर मध्ये आपल्याला पहा मिळतो. एकनाथचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष तो रेग्युलर केला आणि आता 40+ मध्ये पदार्पण करत असताना रोंजणगावचे सन्माननीय अनिलजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपण मंचावरती यावं. आणि मुकुंद राजे तळोजेचे पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, हलकस अपील केलं होतं. एसटीच्या मागे पाहतोय आपण एसटी रक्षक विकास शेट केनी यांना पाहतोय. पाहतोय एसटीच्या मागे नेहमीच चांगल्या प्रकारे एसटी रक्षण करत असताना पुल केलाय फटका. चला वाडिश लॉंग ऑन ला फोल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा आल्या त्या ओव्हर मध्ये 1/14. चला टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच रोंजनच्या विरोधात पडगे संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही टीमला विनंती राहील की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर कैलासवासी अक्षय बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री मुकुंद भगवान राजे समाजसेवक यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्याने सायकल पुरस्कृत केले त्यांचं आम्ही स्वागत करतोय.
चला पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण टार्गेट आहे ते या मॅच मध्ये 42 टार्गेट आहे. 18 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. check. तर चला नेक्स्ट मॅच रोहिंजन आणि विरोधात पडगे संघ खेळणार आहे. तर दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार होतो. मान्यवर होते, मान्यवरांचा सन्मान चालू होता एका बाजूनं. तर आता जास्त विलंब चालणार नाहीये. दोन्ही संघाला विनंती की या आपण लगेचच आपण टॉस करणार आहोत. कारण की प्रिव्हियस मॅचचा विचार केला तर ह्या मॅच मध्ये फक्त 3 षटकं आता शिल्लक राहिली आहेत. त्या कारणास्तव आयोजकांच्या वतीनं सातत्यानं सूचना केल्या जात आहेत की पुढील जे संघ आहेत त्यांना इन्व्हाइट करा आणि त्यांच्यामध्ये नाणेफेकी लगेच करायची आहे. पहा, प्रत्येक टीमच्या कॅप्टनला विनंती राहील की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं, जेणेकरून तुमचं जे ओपिनियन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगायचं असतं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळत असताना पहा मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये आल्या तर गोलंदाज बालाराम मडवी यांना पहा मिळतो आपल्याला. जी सुरुवात पाहिजे होती ना, मी म्हणेन धरणा संघाला, ती मिळाली नाहीये. चांगले खेळाडू ज्याने स्टार्ट केला होता स्वप्नील, त्यानंतर संदीप पाटील, मात्र ते लवकर बाद झाले. त्यामुळेच संघ 41 धावा करू शकला. 4 ओव्हर मध्ये 42चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तुर्बे संघ. एकनाथला पाहतोय, चांगला पॉवरफुल बॅटर आहे. डीप मध्ये खेळल्यात, एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे, मात्र दूरवरून थ्रो करणं थोडंसं अवघड असं आणि त्यामुळेच 1-2 मध्ये रूपांतर होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर दिलीपजी घरत त्यांच्या वतीने 550 रुपयाचं डोनेशन आलंय, त्यांचं सुद्धा आभार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, खूपच दूरवरचा चेंडू होता, त्यामुळे ते वाईड घोषित करण्यात आला. एकनाथ मात्रेला पाहतो, एक चांगला बॅटर आहे, टीमचा बॅकबोन आहे गेली कित्येक वर्ष. मी मगाशी सुद्धा सांगितलं की अगदी क्रिकेटचं त्याचं जवळचं नातं राहिलंय. त्यामुळे रेग्युलर खेळत असताना आपल्या टीमला उभारी दिली. फटका चांगला डीप मिड विकेटला, फोल्डर नाहीये. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. टॉस साठी याचे दोन्ही टीमचे कॅप्टन पडगे आणि त्याच्या विरोधात रोहिंजन संघ. चला पडगे संघ, आपण सुद्धा या पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट, कॅचचा कॉल आहे. फोल्डर होते, चांगलं फिल्डिंग, रनआउटची संधी आहे नाही. थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळालं. कॅच टिपण्यासाठी स्वप्नील होते त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता, मात्र अगदी चेंडू पुढ्यात पडला. त्यामुळे तिथे 1-2 मध्ये रूपांतर. धावा झाल्या त्या 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विकेट पार महत्वाची होती. एकनाथ मात्रे दरम्यान मुकुंद राजे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. ह्या स्पर्धेमध्ये जी एक स्पायसिकल पाहतोय, आमचे कमलाकर शेट आणि मुकुंदजी राजे ह्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणि त्यांच्याच माध्यमातून एक भली मोठी स्पर्धा गतवर्षी देखील आपण छत्रपती ट्रॉफी पाहिली होती आणि ह्या वर्षामध्ये देखील त्याच प्रकारचं एक दैदिप्यमान आयोजन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे. तर त्या स्पर्धेचे आमचे प्रणेते मुकुंदजी राजे यांचं शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच मध्ये आपण टॉस जरूर करू. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. रोहिंजन संघाचा संघनायक या ठिकाणी अनिल दादा उपस्थित आहेत, तर पडगे संघाचा संघनायक आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवायची आहे. चला सुरभी 11 पडगे, प्रीतम दादा पाटील, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. फटका चांगला, अगदी पुस्तकी फटका, कव्हर्ड राय. एकच धाव मिळेल. स्वप्नील आहेत तिथे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या तर एकूण 27 धावा. चला पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जा. 27 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. आता समीकरण पहा मिळतोय. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे तुर्बे संघाला. याच दरम्यान रमेशजी वाबेकर जे माजी सरपंच आहेत त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं डोनेशन आलंय आणि त्याचबरोबर
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीमान देवाभाऊ मडवी यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन आलंय. आपलं सतश आभार. तर चला पडगे संघ, आपली प्रतीक्षा होते. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन नसेल तर एखादा प्रतिनिधी, एखादा खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण लगेचच पाठवा, कारण की बराचसा विलंब झालाय. फक्त 2 षटक शिल्लक राहिलेत. लाईव्हच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. WTC ह्या वाहिनी अंतर्गत घरबसल्या ही स्पर्धा आपण पाहू शकता. खरं तर एक लोकोत्तर वाहिनी आपण पाहतोय. आपल्या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा आवर्जून आपल्याला या वाहिनीचा उल्लेख निश्चित करावा असा वाटतो की बऱ्याचशा स्पर्धा, बरेचसे इव्हेंट या वाहिनी अंतर्गत देखील कव्हर केले जातात. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून आभार आपण व्यक्त करूया. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आमचे नानाभाऊ पोरजी असतील, रमेशजी वावेकर असतील, देवाभाऊ असतील. नानाभाऊ पोरजी यांचा आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. खरं तर त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. तर चला पडगे संघ, कॅप्टन सुरभी 11 पडगे संघ आपल्याला पाहायला मिळेल. 40+ हे क्रिकेट आपण पाहतोय. विद्यमान मॅच आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील पहिली लढाई गावदेवी तुर्बे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी धरणा संघ खेळतोय. आतापर्यंत मॅचची स्थिती पहिल्या डावात धरणा संघाने बनवले होते. 41-42 लक्ष कंपल्सरी चेसिंग आहे. आतापर्यंत 27 बांधल्यात आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 15ची गरज आहे. ती पाठलाग करत असताना टीम तुर्भेला. चला सामना सुरू होतोय. 12 बॉल 15 करायचे. समीकरण थोडंसं सोपं असलं तरी सुद्धा शेवटी क्रिकेट आहे. चांगलं कमबॅक केलं धरणा संघाने तर त्यांच्या बाजूने जाऊ शकतो सामना. मात्र एकनाथ सारखा फलंदाज आहे यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख. डीप मिड विकेटला शानदार षटकार आलाय. पहिला षटकार आजच्या दिवसामध्ये एकनाथ म्हात्रे यांच्या बॅटमधून. षटकार अगदी चांगल्या प्रकारे हा फटका खेळात पहा. आजी तीच ताकद दाखवत असताना पुन्हा एकदा पुढे आल्या. डान्सिंग द डाऊन द विकेट. कॅच इटचा कॉल. गुड कॅच. संदीप पाटील होते. नो मिस्टेक. हा जेल अगोदरच्या बॉलवरती कॅरी करायला पाहिजे होता. मात्र हरकत नाही, अद्याप वेळ गेली नाहीये. कमबॅक करू शकता कारण एका चांगल्या फलंदाजाला तुम्ही बाद केलंय. एकनाथ मात्र एकट्याने 13 बॉल 31 केल्या आणि स्कोर आहे टीमचा एकूण 33 धावा. म्हणजे किती मोठं योगदान आहे एकनाथ म्हात्रे यांचा. एक चांगला खेळाडू आहे. मी अगोदरच वर्णन केलं या खेळाडूचा आणि तशाच प्रकारे एक चांगली इनिंग साकारली आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आमचे प्रीतमदादा पाटील सुद्धा उपस्थित झाले, ज्यांच्यावरती या त्यांच्या विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. कालुरामजी गोंडले यांच्या वतीने सुद्धा 1,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलेलं आहे. चला आता नवीन खेळाडू आल्यात मैदानावरती. दीपक पाटील भोईर, दीपक भोईर यांना पाहतोय. हो फुल टॉस होता. नाही असे चेंडू नाही सोडणार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार जातोय. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. तर आपण टॉस बाजूला करणार आहोत. रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात पडगे संघ.
पावन चला दीपक भोईर आल्या आल्या चौकाराने खातं खुलं करत असताना हो बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू मात्र बॉडी पासून दूर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतात. मागच्या बॉलवरती सुद्धा चौकार पाहिला आपण, षटकार सुद्धा पाहिला याच ओव्हरमध्ये. कॅचिटचा कॉल आणि खूप दूरवरती फिल्डर राहिले कव्हरच्या दिशेला. अशोक आल्यात तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्यात. रनआउटची संधी आणि पाहावं लागेल आता रनआउट झाल्यात खेळाडू. फलंदाज बाद. दीपक भोईरला माघारी परतावं लागेल. एका बाजूनं संगनायक अनिल पाटील यांना पाहतोय, एका बाजून आमचे प्रीतमदत्त पाटील यांना आपण पाहू शकाल. कालुराम शेठ गोंडली यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. हेड अँड टेल्स अशा पद्धतीनं कॉईन आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच रोहिंजन आणि त्यांच्या विरोधात पडगे संघ खेळणार आहे. Yes. Yes. टेल इज अ कॉल. येस टेल टॉस जिंकलाय. डिसिजन आपला काय असेल तो. येस डिसिजन देखील पेंडिंग. एका बाजूने मॅच देखील चालू आहे. नेक्स्ट मॅच रोहिंजन आणि पडगे. टॉस जिंकलाय टीम रोहिंजन, ते करतील फिल्डिंग. येस दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता सामना जवळ आलाय. 2 चेंडू आणि 6 चेंडू आणि 2 धावा करायच्यात. त्यामुळे सामना मागच्या षटकामध्ये खुला करण्याचा प्रयत्न केला. एकनाथने एक षटकार ठोकला, त्यानंतर दीपक भोईरने एक चौकार ठोकून आपली योग्यता सिद्ध केली. मात्र तो बाद झाला. असं वाटलं की सामन्याला काढणी देईल, मात्र आता फक्त धावा बनवायच्या. 2 चला एकत्र येऊ नका, लगेचच सामना सुरू करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल टीम रोंजनच्या विरोधात सुरभी 11 पडगे संघ आणि आमचे सुभाष ठाकूर आपलं स्वागत. सुमित 11 शौर्य स्फोट पडघे. चला आता 2 धावांची गरज आहे. संदीप पाटील षटक घेऊन आल्या. टीमचे कॅप्टन ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करू. अतिशय चांगलं वक्तव्य होतं. जर तेवढ्या धावा केल्या असत्या तर मॅच फाईट झाली असती. 4 ओव्हरमध्ये 50 पेक्षा जास्त धावा थोडेसं आव्हान कठीण जातोय. मात्र पहिलाच बॉल होता. या बॉलवरती आली एक धाव. स्कोर इज लेवल झालाय. फक्त जिंकण्यासाठी आता एका धावेची गरज आहे टीम तुर्भे संघाला. खेळ करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्या धावा चेस करण्याचं त्यांनी स्वप्न ठेवलं आणि त्या धावा चेस करण्याच्या उद्देशाने 2 खेळाडू मैदानामध्ये उतरलं. एकनाथ मात्रेने केलेली चांगली सुरुवात, चांगला रचलेला पाया, त्याच्यावरती मात्र बाकीच्या खेळाडूने कळ चढवला आणि त्यामुळे संघ आता चांगल्या सुस्थितीत पाहायला मिळतोय. चला आता एका धाब्याची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी जास्त वेळ नको. दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. रुपेश पाटील आपलं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे. हो कॅचिटचा कॉल आहे. कॅच कॅच कोण टिपणार? 2 खेळाडू कॅच टिपलाय. मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, मात्र शेवटपर्यंत लक्ष ठेवलं, त्यामुळे फलंदाज बाद. आता 4 मध्ये 1. माझी सेवेची
प्रयत्न राहिलाय कारण पहिल्या बॉलवरती एकदा बाली स्कोर लेवल झाला, दुसऱ्यावरती विकेट गेली. त्यामुळे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. जयराज भोईरला पाहतोय मैदानामध्ये, पाहतोय आपण जयराज आहे ना. पनवेल महानगरपालिकेचे ते सुपरवायझर आहेत जयराज. फार जबाबदारी असते त्यांच्यावरती. ओ ए ज्योती या ठिकाणी पाहतोय आपण, फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि अगदी सामना जिंकला गेलाय. त्याचबरोबर संदीप पाटील आणि कंपनी धरणा संघ आपण पूर्णपणे व्यासपीठावरती यायचं आहे, कारण आयोजकांनी सांगितलं की प्रत्येक टीमचा आम्ही स्वागत सत्कार करू. त्यामुळे आपण आपला संघ घेऊन आमच्या मंचावरती यायचं आहे आपण.